सेनेची अधिकृत भूमिका सांगतोय, दोघांची नार्को टेस्ट करा, पण त्याच नार्को टेस्टमध्ये माझा आता आक्षेप असा आहे, जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्को टेस्ट करा. मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, याची देखील नार्को टेस्टची मागणी मी करतोय. मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या नार्को टेस्ट मान्य कराव्यात. परब साहेब, रामदास कदम जे म्हणाले की 2 दिवस पार्थिव मातोश्रीत होतं आणि दुसरा हाताचे ठसे घेतले गेले, तर हे नेमकं काय प्रकरण आहे? असं काही घडलं आहे का? 100% खोट आहे. मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात. कुठलीही बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे. त्याला जे काही कोणी सांगितलंय ना, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता, किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठलीही इंजेक्शन्स दिली, काही जरी केलं, आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टरची अशी हिंमत आहे, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं. डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिसिनल प्रॅक्टिशन जे आहेत मोठे, ते असं चुकीचं करतील? त्याची बॉडी ठेवू शकतात 2 दिवस? आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत. आणि रामदास कदम जे म्हणतायत ना, तुम्हाला माहिती आहे, बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. आपल्याला माहिती आहेत हे मोल्ड. हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते. आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहिती आहेत का?